वळूया पुढच्या बातमीकडे. मुंबईतील मिठी नदीतील गाळ उपसा घोटाळा प्रकरणामध्ये अभिनेता दिनो मोरियाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. दिनो मोरियाची आज आर्थिक गुन्हे शाखेकडून पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी दिनोची 8 तास चौकशी पार पडली आणि त्यानंतर दिनोने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. आज या अर्जावरती सुनावणीची शक्यता आहे. आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्यासोबत आहेत. ते आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट देतील. सूरज, आज नक्की कशा पद्धतीची एकंदरीत चौकशी आणि आजची सुनावणी या संदर्भामध्ये आणखीन काय सांगता येईल? नक्कीच पूर्वी मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात जर आपण पाहिलं तर अभिनेता दिनो मोरिया याची चौकशी झाली होती सोमवारी. आता बुधवारी पुन्हा एकदा त्याला समन्स बजावून त्याला बोलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आज देखील दिनो मोरिया याची सखोल चौकशी होईल. याआधी जर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. 65,54,00,000 आतापर्यंत हा घोटाळा समोर आलेला आहे. खरं तर 18 कंत्राटदारांना आतापर्यंत या संपूर्ण गैरव्यवहार प्रकरणात समन्स बजावण्यात आलं होतं. त्यांची चौकशी झाली होती आणि त्यातला हा 65 कोटींचा घोटाळा आतापर्यंत समोर आलेला आहे. मात्र हा घोटाळा आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 5 कंत्राटदार, 3 पालिका अधिकारी आणि 3 मध्यस्थी 2 कंपन्या आहेत यांच्या विरोधात ही संपूर्ण कारवाई केलेली आहे. मात्र या कारवाईच्या अनुषंगाने जसं तपासात आणखी जणांचे रोल समोर येत आहेत त्या अनुषंगाने त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जाईल आरोपी म्हणून, सह आरोपी म्हणून. त्यामध्येच दिनो मोरिया याची चौकशी खूप महत्त्वाची होती आहे. कारण त्यातली जी एक कंपनी आहे ज्याला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं ते थेट दिनो मोरियाशी संबंधित असल्या कारणानेच त्यांना चौकशीला बोलवलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 6 ते 7 कंपन्यांच्या चौकशा या झालेल्या आहेत. अजून देखील या संपूर्ण प्रकरणात चौकशा या सुरू आहेत. आतापर्यंत ज्या जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यांचा या गैरव्यवहारातला रोल प्रामुख्याने सांगायचा झाला तर जो गाळ मिठी नदीतनं काढला तो नेमका कुठे डंप केला याची कुठली तरी बिलं ही देण्यात आलेली नाहीये. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी गाळ टाकण्याचं दाखवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मुळात एक रहिवाशी संकुल आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी गाळ टाकण्यात आल्याचं दाखवण्यात आलं तिथली जी मालकी हक्काची जमीन आहे त्या व्यक्तीची सही यांनी बनावट मारलेली आहे. मुळात तो व्यक्ती फार पूर्वीच त्याचं दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि तो हयात नसताना त्याची सही करून त्या ठिकाणी गाळ टाकण्यात आल्याचं देखील तपासात समोर आलेलं आहे. एकूणच या संपूर्ण प्रकरणात आपण अनेक गौडबंगाल पाहायला मिळत आहेत. गाळ किती उपसला आणि किती टाकला आणि कुठे टाकला याबाबत अनेक ज्या गोष्टी आहेत त्या चौकशी दरम्यान त्याची स्पष्टता नाहीये. त्या अनुसार मिठी नदीतला जो गैरव्यवहार आहे आतापर्यंत त्या जितक्यांना अटक करण्यात आलेली आहे त्यांच्या चौकशीनंतर अनेक माहिती समोर येते. आज सुद्धा आपल्याला आणखीन माहिती मिळू शकेल, खास करून दिनो मोरियाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये.